महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मासिक बुलेटिन मध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. साथी दिनांक 9 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 35 वर्ष पूर्ण झाली. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल शाखेने स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं. डॉक्टर दाभोलकरांच्या बलिदानाने खचून न जाता हातात हात घेऊन हा स्नेह जपत शाखेचे सक्रिय कार्यकर्ते, त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि संघटनेचे हितचिंतक या मेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गाण्याने करत सगळ्यांचं स्वागत झालं. आरतीने कार्यक्रमाचे बीजभाषण केले. त्यानंतर तनुश्री आणि महेंद्र यांनी शाखेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आढावा पीपीटीच्या स्वरूपात मांडला. शाखेच्या कामात सक्रिय असणाऱ्या आणि आपल्या कौशल्याने संघटनेच्या कामाची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना तेजल आणि आनंद यांना रायझिंग स्टार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसंच संघटनेचे काम करत असतानाच आपल्या व्यावसायिक कामात देखील अव्वल असणारा कार्यकर्ता वरदराज याचंही कौतुक करण्यात आलं. त्यानंतर विवेकाची काठी जपत उपस्थितांनी खेळाचाही आनंद घेतला. सोबतच स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रम स्नेहपूर्ण पार पडला. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मस्त चाललंय आमचं हे पथनाट्य सादर करण्यासाठी संविधान प्रचारक यांच्यातर्फे संविधान कट्टा खांदा कॉलनी येथे तर समाज कल्याण अधीक्षक यांच्यातर्फे चेंबूर येथे झेंडा वंदनानंतर निमंत्रण होते. चेंबूर इथे सरकारी कर्मचारी आणि पोलीस बांधवांसमोर तसंच खांदा कॉलनी येथे संविधान प्रचारक कार्यकर्ते आणि इतर नागरिकांच्या समोर संविधानाच्या मूल्यांवर भाष्य करणारे हे पथनाट्य सादर करण्याची संधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेला मिळाली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखेतर्फे आयोजित विवेक जागर करंडक पथनाट्य स्पर्धेत नाट्यरुची कलामंच चेंबूर हे प्रथम क्रमांकाने विजेते ठरले. तर परिवर्तन नाट्यकला संस्था खोपोली यांनी द्वितीय क्रमांक व कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन चर्चगेट यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रियांका तुपे या उपस्थित होत्या. त्यांनी युवकांच्या प्रश्नांवर उपस्थित तरुणाईशी संवाद साधला. स्पर्धेचे उद्घाटन सतीश मोरे, धुडगूस आणि येडा चित्रपटाचे निर्माते यांच्या हस्ते अभिनव पद्धतीने करण्यात आले. हाताची घडी सोडवत अभिव्यक्तीवरची बंधने उठवत हे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरणासाठी 20 संघ होते. सर्वांचे सादरीकरण उत्कृष्ट होते. विजेत्यांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम, पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सादरीकरणातून उत्कृष्ट दिग्दर्शक किरण बनसोडे, भवन्स कॉलेज गिरगाव, उत्कृष्ट लेखक जीवन भबल, रामनारायण रुईया कॉलेज आणि उत्कृष्ट अभिनेता विशाल पगारे, दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोला यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून प्रशांत जोशी, किरण पवार आणि रसिया पडळकर यांनी काम पाहिले. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रानीचा राज्य महिला कार्यवाह आरती नाईक तसेच राज्य युवा सहभाग कार्यवाह प्रियांका खेडेकर, एपीआय राजा ताटे आणि जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड हे उपस्थित. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात. त्यांचे विवेकी विचार संपवण्याचा तो प्रयत्न, त्याचा निषेध करत असताना समितीने हिंसा के खिलाफ मानवता की हे अभियान सुरू केले. तरुणाईत विवेकी विचारांचा जागर व्हावा म्हणून पनवेल शाखा गेली 6 वर्षे ही पथनाट्य स्पर्धा भरवत आहे. यावर्षी स्पर्धेचा विषय हाताची घडी तोंडावर बोट हा होता. स्पर्धा 18 ऑगस्ट रोजी पनवेलच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली. अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय मुरुड येथे 26 ऑगस्ट रोजी स्त्री सन्मान संवाद अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सध्या भारतभर आपण पाहतोय की स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषण आणि मृत्यू याचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत स्त्री सन्मान संवाद या प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुरुड येथील कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायगड जिल्हा प्रशिक्षण विभाग प्रमुख मनोहर कांडे यांनी उपस्थित मुलांसमोर महाराष्ट्र अनिसाची भूमिका आणि पंचसूत्री मांडली. तसेच अनिसाचे विस्तृत कार्य थोडक्यात सांगितले. त्यानंतर राज्य महिला विभाग प्रमुख आरती नाईक यांनी शारीरिक ओळखीपासून मानसिक भावनिक बदल सांगत प्रेम आणि आकर्षण यावर मांडणी केली. स्त्री सन्मान म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी विशद केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य साजिद शेख सरांचे सहकार्य लाभलं. पूर्ण संयोजन प्राध्यापिका स्वाती खराळे मॅडम यांनी केले.
सांगायला अतिशय दुःख होतंय की प्रसिद्ध विचारवंत लेखक डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं निधन 15 ऑगस्ट रोजी झालं. गेली काही वर्ष ते कॅन्सरशी झुंजत होते. त्यांच्या जाण्याच्या बातमीने सगळ्यांनाच खूप धक्का बसला. डॉक्टर, तुम्ही जगत असताना आणि मरतानाही तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण केली, जी आमच्यामध्ये कायम राहील. नवी मुंबई जिल्ह्यातील स्त्री सन्मान संवाद यात्रेत बेलापूर मधल्या भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला. एकूण 120 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. पनवेलच्या तेजल आणि मुंबईच्या तुषारने हा संवाद घेतला. या संवादाचे खूप कौतुक झालं आणि पुन्हा येण्याचं निमंत्रण सुद्धा मिळालं. यावेळी नवी मुंबईतील जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. आवरेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय यात स्त्री सन्मानासाठी पुरुषभान असा संवादात्मक कार्यक्रम 9वीच्या विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आला. त्यात वयात येताना प्रेम आणि आकर्षण, हिंसा, बलात्कार, पुरुषभान हे मुद्दे त्या सत्रामध्ये घेण्यात आले. मुख्याध्यापक सुभाष ठाकूर सर, सायन्स टीचर राजेंद्र शिंदे सर आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा खूप उत्तम प्रतिसाद होता. शेवटी त्यांच्या प्रश्नांचंही निरसन करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शिक्षक विभाग पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद अभियानांतर्गत शिक्षक संवाद शिबिर 20 सप्टेंबर रोजी घेण्यात आले. त्यात स्वची ओळख व स्वभान, प्रेम, मैत्री, आकर्षण व हिंसा, बलात्कारी मानसिकतेविरोधी पुरुषभान असे विषय मांडले झाले. पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षकांचा उत्तम सहभाग लाभला. या शिबिराचे वक्ते आरती नाईक रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आहेत आणि महाराष्ट्र अनिसच्या महिला सहभाग विभाग राज्य कार्यवाह. महेंद्र नाईक हे पण रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक असून ते पुरुषभान संवादक आणि पनवेल शाखेचे प्रधान सचिव म्हणून काम पाहतात. तसेच तेजल खेडेकर ज्या सायकोलॉजिस्ट असून पनवेल शाखेच्या कार्यकर्त्या आहेत. तसंच अनिसचे इतर कार्यकर्ते सिद्धार्थ मिश्रा आणि मनोहर तांडेलकर यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं. हा होता सप्टेंबर महिन्यातील घडामोडींचा आढावा. अशाच आमच्या पुढील अपडेट्स मिळत राहण्यासाठी विवेक साथी पनवेल या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला तुम्ही फॉलो करू शकता. तसंच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आता भेटूया पुढील महिन्याच्या मासिक बुलेटिनमध्ये. धन्यवाद.